वरून खुसखुशीत त्याच पद्धतीने आतमधनं एकदम सॉफ्ट असा असणारा हा नाश्ता आहे। रोजच आपल्याला प्रश्न पडतो की मुलांना टिफिनला काय द्यायचं, तर हा एक परफेक्ट असा नाश्ता आहे। गव्हाच्या पिठापासून बनलेला एकदम पौष्टिक असा नाश्ता आपला तयार होणार आहे। तर हा नाश्ता बनवण्यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा। तर इथं मी 1 वाटी सुजी घेतलेली आहे। सुजी घेताना बारीक सुजी घ्यायची आहे। तुमच्याकडे जाड असेल तर त्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। सुजीच्या वर येईल इतपत पाणी आपल्याला घालून सुजी भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे। आता इथं मी 1 बटाटा घेतलेला आहे, 1 कांदा आणि 4 ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आणि आता याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायची गरज नाही, कारण बटाट्यामध्येच आपलं हे छान असं बारीक होऊन येतं। तुम्ही आलं किंवा लसूणसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता। आता इथे सुजीसुद्धा आपली भिजलेली आहे। एक्स्ट्राचं जे पाणी आहे सुजीमधलं ते काढून घ्यायचं आहे। आता जे मिक्सरमध्ये आपण बटाटा कांदा लावलेला आहोत ते सगळं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। थोडंसं धना पावडर घालून घ्यायची, अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा, 1 चमचा तीळ घालून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला ओवा घालून घ्यायचा आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी हातावर चोळून ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडीशी मी हळदसुद्धा घालून घेणार आहे, कलर ह्याला छान येतो। तुम्ही मिरचीच्या जागेवर लाल तिखटसुद्धा वापरू शकता। आता हे बघू शकता बॅटर आपलं बनून रेडी झालेलं आहे। आता इथं मी 1 कढई घेतलेली आहे, कढई गरम करत ठेवलेली आहे गॅसवर। 1 चमचा तेल घालून घ्यायचं। तेल चांगलं गरम झालं की जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं तडतडलं तेलामध्ये की आपण जे बॅटर बनवलं आहोत ते घालून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये छान अशी सुजी शिजून येईल, मस्त असं घट्टसरपणा येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे सगळं मिश्रण। तर बघू शकता छान असं घट्टसरपणा आलेला आहे सुजीमध्ये। सुजीसुद्धा छान शिजलेली आहे, कलरसुद्धा छान असा आलेला आहे। आता हे गरम गरम असतानाच आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। बघू शकता अगदी हात घालण्याइतपत झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। तर इथं मी 4 चमचे पहिल्यांदा गव्हाचं पीठ घालून घेणार आहे। जसं लागेल आपल्याला तसं ह्याच्यामध्ये अजून गव्हाचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे। तर इथं मी अजून 2 चमचे घालून घेतलेलं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे। बघू शकता आता याच्यावर थोडंसं तेल किंवा तूप काय पण घालून घेऊ शकता। इथं पीठ आपलं रेडी झालेलं आहे। आता ह्या पिठामधनं छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आणि ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला। बघू शकता या पद्धतीने छान असं हातावर घोळून पेढ्याचा आकार देत आपल्याला ह्याचा शेप बनवून घ्यायचा आहे। आता बघू शकता अशाच पद्धतीने सगळे मी गोळे जे आहेत ते बनवून घेणार आहे। तर इथं आपले सगळे गोळे बनवून तयार झालेले आहे। आता याला आपण फ्राय करणार आहोत। तर फ्राय करण्याच्या अगोदर इथं एका वाटीमध्ये 4 चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। 4 चमचे गव्हाच्या पिठानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ, थोडेसे पांढरे तीळ घालून घ्यायचे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून ना जास्त पातळ ना जास्त एकदम जाडसर मीडियम असं आपल्याला ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीचं बॅटर आपलं बनायला पाहिजे। आता एक गोळा ह्याच्यामध्ये घालून डीप करून आपल्याला कडकडीत अशा गरम तेलामध्ये हे फ्राय करून घ्यायचे आहेत। इथं लक्षात घ्या गॅसचा फ्लेम एकदम असा हाय करून आपल्याला हे फ्राय करायचे आहेत। मस्त असे छान कलर चेंज होईस्तोवर आपल्याला हे कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे आहेत। बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आपल्या नाश्त्याला आणि कुरकुरीतसुद्धा झालेले आहे। आता हे काढून घेऊया। आता अशाच पद्धतीने राहिलेली सगळी बॅच जी आहे ती आपण फ्राय करून घेणार आहोत। तर फायनली इथं आपले सगळा नाश्ता जो आहे तो रेडी झालेला आहे। ह्याच्या आवाजावरनं तुम्हाला कळत असेल की किती कुरकुरीत असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे। बघू शकता एकदम टिफिनला वगैरे एकदम हेल्दी असा गव्हाच्या पिठापासून बनलेला नाश्ता आहे। तर तुमच्या घरी सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असल्यास त्याला लाईकसुद्धा करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।